संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मोठी बातमी समोर येत आहे। ती नेमकी काय बातमी आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2 महिने लोटलेले आहेत। मात्र ह्या हत्या प्रकरणातील 8 आरोपी अटक असून एक आरोपी अद्यापही फरार असून तो पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे पोलीस यंत्रणेवर देखील आता मस्साजोगच्या ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला गती मिळत नाही। गती मिळण्यासाठी शासनाने पावले उचलणं गरजेचं असल्याचं देखील बोललं जात असून आज मस्साजोग ह्या ठिकाणी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे ह्या भेट देणार असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मस्साजोग ह्या ठिकाणी सुप्रिया सुळे येणार असल्यामुळेच त्यांच्या अगोदर जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे याचबरोबर आमदार संदीप क्षीरसागर देखील हे मस्साजोग ह्या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज सुप्रिया सुळे ह्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असून या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये मस्साजोग ह्या ठिकाणी सुप्रिया सुळे ह्या दाखल होणार असून ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सध्या मस्साजोग ह्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे तसंच संदीप क्षीरसागर हे दाखल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून शरद पवार गटाचे अन्य नेते देखील बीड जिल्ह्यातील मस्साजोग ह्या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने पावले उचलणार आहेत याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। मस्साजोग ह्या ठिकाणी आज सुप्रिया सुळे ह्या देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। भेट घेऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी त्या कशा पद्धतीने पावले उचलणार आहेत, मुख्यमंत्र्याकडे कशा पद्धतीने मागणी करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।